हाय हॅलो नमस्कार. कशा आहात सर्व? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवं. तर मी जयश्री स्वागत करते तुमचं माझ्या नवीन छोट्याशा व्लॉगमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पण, ज्याचं नाव आहे मिस्टर अँड मिसेस पाटील. तर आज आम्हाला जायचं होतं किट्टूच्या ॲन्युअल फंक्शनसाठी. तर आम्हाला सकाळी सकाळी लवकरच निघायचं होतं. 8:30 वाजेपर्यंत आम्हाला घरातून निघायचं होतं. तर इथं माझं आवरून झालेलं आहे, माझी तयारी पण झाली आहे आणि किट्टूचे पप्पा आंघोळ घालत आहे. तर म्हटलं तोपर्यंत मी इकडं चहा उकळायला ठेवून देते, म्हणजे मी त्याची तयारी करेल तोपर्यंत चहा व्यवस्थित उकळून जाईल. किट्टू आज पहिल्यांदा स्टेजवरती डान्स करणार होता आणि तसाही तो खूप लाजाळू आहे आणि लोकांमध्ये मिक्स पण होत नाही लवकर. त्याच्यामुळे मला त्याचं जरा टेन्शनच आलं होतं की तो समोर एवढ्या लोकांना बघून घाबरून जाईल की काय, डान्स व्यवस्थित करेल की नाही, असं सगळं माझ्या डोक्यामध्ये चालत होतं. आता त्याचा टिफिन भरून घेते. त्यांनी टिफिनमध्ये चपाती भाजी वगैरे असं काही द्यायला नाही सांगितलं होतं, काहीतरी कोरडा खाऊ द्या म्हणे. तसाही किट्टूने काय तिथं टिफिन खाल्लेला नव्हता आणि डान्स झाल्यानंतर लगेचच आपल्याकडे घेऊन यायचं होतं. तर किट्टूचा काय दुसऱ्या तिसऱ्या नंबरवरतीच डान्स होता. तर त्याचा डान्स झाला आणि त्याला आमच्याकडे घेऊन आलं होतं. तोपर्यंत त्याने काय टिफिन खाल्लेला नव्हता, पण नंतर माझ्याकडे आल्यानंतर मी त्याला खाऊ घातला होता. तर मी इथं त्याला छोट्या टिफिन बॉक्समध्ये काजू बदाम व थोडा चिवडा दिलेला आहे. तर टिफिन वगैरे भरून झालं, पाणी बॉटल भरून त्याची बॅग तयार करून ठेवली व आता त्याची तयारी करायला घेतली आहे. तेवढ्यात त्याचं लक्ष गेलं की व्हिडिओ बनवत आहे, म्हणून तो नको म्हणायला लागला, माझा व्हिडिओ नको बनवू असं तसं. त्याला व्हिडिओ बनवायला आवडतं, पण तयारी करताना तो लाजत होता की काय, म्हणून नको म्हणत होता. हा त्याचा डान्ससाठीचाच कॉस्ट्यूम आहे आणि आदल्या दिवशीच स्कूलमधून भेटला होता. त्यांनी घरूनच तयारी वगैरे व्यवस्थित करून यायला सांगितलं होतं. काही नाही, पोरांचा काही एवढा वेगळा कॉस्ट्यूम नसतो, पॅन्ट आणि शर्टच असतं. मुलींचं खूप वेगवेगळे आणि भारी भारी असे ड्रेस होते. तर तयार झाला आहे आमचा हिरो. कसा दिसतोय कमेंट करून नक्की सांगा. थांबून घे. ज्या हॉलमध्ये हा इव्हेंट होता, आम्ही तिथं येऊन पोचलो आणि किट्टूला त्यांच्या टीचरकडे पाठवायचं होतं, पण 5-10 मिनटं वेळ आहे. तोपर्यंत म्हटलं त्याचे 1-2 फोटो क्लिक करून घेऊयात आणि किट्टू इथं पोच देत होता. हां, इथून असं ना. ओ तुझी टीचर बी दिसेल ना, जाऊ ना टीचरकडे. हो टीचर बी ना, तिथं उभा राहील तो. उन्हात दिसत नाही.
क्या खड़ा कोई, देखो देखो क्या वो पेड़ है, चादर ओढ़े क्या खड़ा कोई, बारिश है या आसमान ने छोड़ दिए हैं नल खुले कहीं। हो हम जैसे देखे ये जहां है वैसा ही, जैसी नजर अपनी खुल के सोचे आओ, पंख जरा फैलाओ, रंग नए दिखलाओ, चलो 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 नए ख्वाब बुन ले। सापा धारे गारे गामा पासा बम 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 बोले बम चिक बोले मस्ती में डोले, बम बम बोले मस्ती में डोले, बम बम बोले मस्ती में तू डोले। भला मछलियां भी क्यों उड़ती नहीं, ऐसे भी सोचो ना, सोचो सूरज रोज नहाए या बाल भिगो के ये बुद्धू बनाए, हमें ये सारे तारे टिमटिमाए या फिर गुस्से में कुछ बड़बड़ाते रहे, खुद के सोचे आओ, पंख जरा फैलाओ, रंग नए दिखलाओ, चलो 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 नए ख्वाब बुन ले। इव्हेंट सुरू होण्याच्या पहिले आम्ही आलो तेव्हा किट्टूचे हॉलच्या बाहेरच तेवढे 1-2 फोटो काढून घेतलेले होते आणि इथे त्याचे फोटो काढायचे राहिले होते, कारण की वेळ पण झाला होता, त्याला त्याच्या टीचरकडे पण पाठवायचं होतं, म्हणून आम्ही इथं त्याचे काही सकाळी फोटो काढले नव्हते. पण आता कार्यक्रम संपल्यानंतर घरी जाण्याच्या वेळेस म्हटलं त्याचे 1-2 इथं पण फोटो काढून घ्यायला पाहिजे, म्हणून मग आम्ही त्याचे मस्त 2-3 इथं पण छान असे फोटो काढून घेतले. आणि डान्स पण खूप छान केला किट्टूने. मला जी त्याच्याबद्दल म्हणजे अशी भीती वाटत होती की तो घाबरेल की काय असं मला वाटत होतं, पण तो अजिबातच घाबरला नाही. त्याने कुणाचकडे बघितलं नाही, समोर नाही ना आजूबाजूच्या पोरांकडं नाही. तो मस्त त्याच्यात धुंदीमध्ये डान्स करत होता आणि त्याने डान्स खूप एन्जॉय केला. तुम्हाला किट्टूचा डान्स कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि किट्टूसाठी मस्त छान छान कमेंट करा.
घरी पोहोचलो आणि सकाळी ची भांडी धुवायला वेळ नव्हता म्हणून ती भांडी तशीच राहिली होती. म्हणून घरी आल्यानंतर फ्रेश झाले आणि पहिले म्हटलं चहाची भांडी घासून घेऊयात, म्हणून मी इथं भांडी घासायला लागली. आणि किट्टू येता गाडीवरतीच झोपून गेलेला होता, म्हणून तो घरी आल्यानंतर पण उठला नाही, तसाच झोपून गेला. सकाळी पण तो खूप लवकर उठला होता आणि आज तिथं पण खूप थकून गेला होता, म्हणून म्हटलं झोपू देत, झोपला आहे तर. मी पण त्याला काही उठवलं नाही आणि नंतर मी आमच्या दोघांसाठी चहा ठेवून घेतला. आपल्या मराठी लोकांचा चहा पिल्याशिवाय काही थकवा जात नाही. तर याच पॉझिटिव्ह नोटवरती मी आज माझा व्हिडिओ संपवते. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. बाय बाय.